पीएम किसान सन्मान निधीचे 6,000 रुपयावरून 9,000 रुपये होणार की 12,000 रुपये होणार? तर हो मित्रांनो, जेव्हापासून पीएम किसान योजना चालू झालेली आहे, तेव्हापासूनच या पीएम किसान योजनेच्या हप्त्यांमध्ये कुठल्याही प्रकारची वाढ झालेली नाही मित्रांनो. तर जेव्हापासून ही योजना चालू झालेली आहे, तेव्हापासून 2-2 हजार रुपयाचे 3 हप्ते म्हणजे जवळपास वर्षाला 6,000 रुपये मिळतात मित्रांनो. परंतु बऱ्याच दिवसापासून या रकमेमध्ये कुठल्याही प्रकारची वाढ झालेली नाहीये. मागच्या वर्षी सुद्धा जेव्हा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यात आलेला होता मित्रांनो, त्यावेळी सुद्धा अशा बातम्या उठल्या होत्या की सन्मान निधीच्या हप्त्यामध्ये वाढ होईल. कदाचित परत ही जी रक्कम आहे 6 ऐवजी 12,000 रुपये होईल किंवा 3,000 रुपये वाढवण्यात येतील. त्याच धर्तीवर शेतकरी किसान योजनेचे सुद्धा महासन्मान योजनेचे 6च्या ऐवजी 9,000 रुपये होतील. म्हणजे 3,000 रुपयाची वाढ होईल. हा तर शब्दच दिलेला होता. मुळात बीजेपी यांनी सत्तेमध्ये येण्या अगोदर, पण तसं काही अजून काही झालेलं नाही मित्रांनो. परंतु केंद्रीय अर्थसंकल्प मागच्या वेळेस जेव्हा सादर झाला होता, त्यावेळेस खूप मोठ्या प्रमाणामध्ये अशा बातम्या पसरल्या होत्या आणि त्याची अपेक्षा सुद्धा होती की थोडीफार प्रमाणामध्ये काय होणार, पण पीएम किसान सन्मान निधीच्या योजनेच्या हप्त्यामध्ये वाढ व्हायला हवी होती. तर मित्रांनो, आता येत्या 2026च्या फेब्रुवारी महिन्यामध्ये वर्ष 2026-2027 करिता केंद्रीय अर्थसंकल्प सादर होणार आहे मित्रांनो. आणि खऱ्या अर्थाने म्हणजे खात्रीशीर माहिती आहे, परंतु आपण त्या गोष्टीची पुष्टी करू शकत नाही, मान्य करतो. परंतु बघण्यासारखं राहणार आहे की 6,000 रुपयाचा जो म्हणजे एका वर्षाकाठी म्हणजे 2-2 हजार रुपये हप्ते देण्यात येतात पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून, ते 9,000 होणार याची खात्रीशीर माहिती मिळालेली आहे. परंतु त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा बऱ्याचशा विश्वासू मंडळींनी अशी माहिती दिलेली आहे की हे 6,000 रुपयाच्या ऐवजी 9,000 रुपये नाही, तर 6,000 रुपयाच्या ऐवजी थेट 12,000 रुपये होऊ शकतात, अशी खात्रीशीर माहिती मिळत आहे मित्रांनो. परंतु जोपर्यंत अर्थसंकल्प सादर होत नाही, तोपर्यंत आपण या गोष्टीची पुष्टी करू शकत नाही आणि तोपर्यंत आपल्याला हे कळणार नाही की काय होणार आहे. परंतु कुठे ना कुठे हालचाली सुरू झालेल्या आहेत. केंद्रीय अर्थसंकल्प बनवण्याकरिता सुद्धा प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि त्यामध्ये शेतकऱ्याकरिता काहीतरी मोठ्या योजना किंवा शेतकऱ्याकरिता काहीतरी दिलासादायक अशी अपेक्षित बातमी शेतकऱ्याच्या कानावर पडेल, अशी अपेक्षा सर्व माध्यमांकडून ठेवण्यात येत आहे. चर्चा सुद्धा यावर खूप मोठ्या प्रमाणात सुरू आहे. या अगोदर सुद्धा शेतकरी हिताकरिता काही जणांनी आवाज उचलण्याचा प्रयत्न केला होता, काही मार्गदर्शक सूचना दिल्या होत्या. परंतु त्यावेळेस जे झालं ते जवळपास सर्व देशभर आपण सर्व पाहिलेलं आहे. याच्या व्यतिरिक्त सुद्धा महाराष्ट्र राज्यातच नाही, तर इतर राज्यांमध्ये सुद्धा अतिवृष्टीचा फटका बसलेला असताना, त्यांच्या शेतमालाला भाव नसताना शासनाच्या माध्यमातून या पीएम किसान सन्मान निधीच्या योजनेच्या माध्यमातून थोड्याफार प्रमाणामध्ये 3,000 हो किंवा परत दुहेरी म्हणजे 6,000 रुपये अशी वाढ करण्यात येते का, पाहण्यासारखं असणार आहे मित्रांनो. जर यामध्ये 9,000 रुपयाची वाढ करण्यात आली, म्हणजे 3,000 रुपये वाढून 9,000 रुपये असे वार्षिक करण्यात आले मित्रांनो, तर सध्या जे शेतकऱ्यांना 4 महिन्याच्या अंतराने 2,000 रुपये मिळतात, तर त्या 2,000 रुपयाच्या ऐवजी एका हप्त्याला 4 महिन्याच्या अंतराने 3,000 रुपये त्यांच्या खात्यावर जमा होतील मित्रांनो. आणि त्याच जागी जर हे 12,000 रुपये करण्यात आले, तर जे 4 महिन्याच्या अंतराने 2,000 रुपये मिळतात, तर त्या 2,000 रुपयाच्या ऐवजी सर्व शेतकरी बांधवांना, पात्र लाभार्थ्यांना 4-4 हजार रुपये मिळायला सुरुवात होऊ शकते. परंतु जोपर्यंत अर्थसंकल्प सादर होत नाही आणि त्यामध्ये ही गोष्ट क्लिअर केल्या जात नाही, तोपर्यंत तरी सुद्धा आपल्या सर्वांना वेट अँड वॉचची भूमिका घ्यावी लागणार आहे. आपल्याला थोड्या दिवस अजून वाट बघावं लागणार आहे. डिसेंबर सुरू झालेला आहे आणि आता जवळपास 1.5 महिन्याच्या अंतरानेच केंद्रीय अर्थसंकल्प सादर होणार आहे. तर मित्र, बघूया केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये पीएम किसान सन्मान निधीची रक्कम वाढते का आणि वाढली तर किती प्रमाणामध्ये वाढते. या व्यतिरिक्त अजून जर पुष्टी करणारी पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या अंतर्गत त्यांच्या माध्यमातली जर माहिती लवकरात लवकर भेटली आणि आमचे प्रयत्न सुरू आहेतच घेण्याचा, तशी जर शक्य झालं तर लवकरात लवकर सर्वात अगोदर तुमच्या सर्व शेतकरी बांधवांपर्यंत ही माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न नक्कीच करू मित्रांनो. तर मित्र, भेटूया नवा एका व्हिडिओमध्ये एका नवीन इंटरेस्टिंग महत्त्वपूर्ण माहिती सोबत. तोपर्यंत धन्यवाद मित्र.